नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एक नवीन कायदा बघणार आहोत, जो आहे एमएसएमई कायदा 2006 चा। बघा, याच्यात आहे ना नुकतेच काही बदल पण झालेले आहेत, परंतु आयोगाने आपल्याला 2006 चा कायदा पूर्ण करायला लावलेला आहे, म्हणून आपण हा कायदा पूर्ण करणार आहोत। आणि याच्यातले जे काही रिसेंट चेंजेस आहेत ना, तर त्याच्यावर सुद्धा आपला सेपरेट व्हिडिओ होणार आहे। परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला सूक्ष्म लघु मध्यम उद्योग विकास कायदा 2006 च्या सर्व कलमांविषयी माहिती बघायची आहे। एकूण एक कलमाविषयी आपल्याला डिटेलमध्ये माहिती बघायची आहे। तर सुरू करूया आजच्या या लेक्चरला। तर सगळ्यात आधी आपल्याला याच्यात बघावं लागेल की किती कलम आहेत, किती विभाग आहेत, याच्यावरच आपल्याला ते जे आहे ना तर ते व्यवस्थित त्याचं स्ट्रक्चर समजणार आहे। तर याच्यामध्ये जवळपास आपण जर बघितलं तर आपल्याला 6 प्रकरणं दिसतात आणि जवळपास 32 कलम आहेत आणि वेगवेगळ्या प्रकरणात वेगवेगळ्या कलमांनुसार त्याची विभागणी करण्यात आलेली आहे। जसं आपण पाहिलं तर प्रकरण 1 मध्ये आपल्याला दिसतं की कलम 1 ते 2 ही रचना आपल्याला दिसते। प्रकरण 2 मध्ये आपल्याला 3 ते 6 दिसतात। प्रकरण 3 मध्ये 7 ते 8 कलम आहेत। तर अशा पद्धतीने डायरेक्ट विचारले तर नाही जाणार की प्रकरण 1 मध्ये किती कलम आहेत, प्रकरण 2 मध्ये, परंतु आपल्याला ही विभागवार रचना याच्यासाठी माहिती असणं गरजेचं आहे की त्याच्यानुसार आपण जे ना तर ते कलम ओळखताना लॉजिक लावू शकतो। ठीक आहे। प्रकरण 4 आहे, त्याच्यानंतर प्रकरण 5 आहे ज्याच्यामध्ये 15 ते 25 आणि एक शेवटचं प्रकरण आहे ज्याच्यात 26 ते 32 असे विभाग दिलेले आहेत। जर आपण प्रकरण पहिलं बघितलं तर त्याच्यामध्ये प्रास्ताविक आहे, म्हणजे काय, प्रिलिमिनरी, म्हणजे काही महत्त्वाची माहिती असते। दुसरं आहे की सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांसाठी एक राष्ट्रीय मंडळ असेल, मग याच्यात त्याची रचना असेल, त्याची स्थापना कशी होईल, त्या गोष्टी असतील। त्याच्यानंतर उद्योगांचे वर्गीकरण कशा पद्धतीने केले जाईल हे प्रकरण 3 सांगतं। आता बघा, 2006 च्या कायद्यानुसार जे वर्गीकरण देण्यात आलेले आहे आता ते रद्द करून सरकारने नवीन वर्गीकरण जाहीर केलेलं आहे। आता ते वर्गीकरण वर सुद्धा प्रश्न येतील आणि जे जुनं वर्गीकरण आहे ना तर त्याच्यावरून प्रश्न येतील, म्हणून आपल्याला हे दोन्ही वर्गीकरण लक्षात ठेवणे गरजेचे आहे। त्याच्यानंतर प्रकरण 4 मध्ये दिलेलं आहे की एमएसएमई ची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी, याला चालना देण्यासाठी काय काय उपाय करू शकतो। त्याच्यानंतर सूक्ष्म व लघु उद्योगांना विलंबित देयके आणि प्रकरण 6 संकीर्ण, अशा पद्धतीने या सर्व कायद्याची रचना आहे। आपण आता एक एक कायदा बघूया। आता सगळ्यात आधी जेव्हा कायदा असतो ना, त्या कायद्याच्या आधी काही टेक्स्ट असतो, तो टेक्स्ट याच्यासाठीच असतो की या कायदा कशासाठी आणलाय, त्याचं उद्देश काय। तर या कायद्याची अधिसूचना जारी करण्यात आली होती 16 जून 2006 विषयी। या अधिसूचनेची तारखा का महत्वाच्या राहतात तुम्हाला सांगू का, कारण की ज्या दिवशी ही अधिसूचना जारी होते ना त्या दिवसापासून हा कायदा लागू होतो असं मानलं जातं। तर बघूया इथं काय म्हटलेलं आहे। सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित किंवा अनुषंगिक बाबींसाठी प्रोत्साहन आणि विकास सुलभ करण्यासाठी तरतूद करणारा हा एक कायदा आहे। काही उद्योगांच्या नियंत्रणाची उपयुक्तता संघातर्फे जाहीर करण्यात आली होती, अशी घोषणा उद्योग अधिनियम 1951 च्या कलम 2 अन्वये करण्यात आली होती। संघ म्हणजे काय, युनियन बरं का, युनियन म्हणजे काय, केंद्र सरकार, लक्षात ठेवा। ओके। आता आहे ना याच्यावर खूप वादविवाद चालतात बरं का, की सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणायचं का युनियन गव्हर्नमेंट म्हणायचं, याच्यावर खूप वादविवाद चालतात। बघा, ऑफिशियली आपण बघितलं ना खूप ठिकाणी आपल्याला सेंट्रल म्हणजे खूप ठिकाणी आपल्याला असे वर्ड दिसतात, बट त्याचं नाव पाहिजे होतं युनियन। तामिळनाडू सरकारने नुकतंच एक नोटीस जाहीर करून असं म्हटलं की कुठंच केंद्र सरकारचा उल्लेख करू नये, तिथं संघ शासन असाच उल्लेख केला पाहिजे। सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांच्या प्रचार आणि विकासासाठी, स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित अनुषंगिक बाबींसाठी तरतूद करणे हितावह म्हणजे महत्वाचे असल्यामुळे हा कायदा 57व्या वर्षी संसदेने खालील प्रकारे लागू केलेला आहे। हा टेक्स्ट आहे, हा टेक्स्ट काही एवढा महत्वाचा नाही, याच्यामध्ये फक्त अधिसूचनेची जी तारीख आहे ना तर ती आपल्याला लक्षात ठेवावी लागेल। आता आपण पुढे जाऊया आणि प्रत्येक प्रकरण आणि त्या प्रकरणातील एक एक कलम आपण डिटेल बघूया। प्रकरण पहिलं प्रास्ताविकशी संबंधित आहे। प्रास्ताविक म्हणजे काहीतरी महत्वाची माहिती जी प्रिलिमिनरी माहिती म्हणून कन्सिडर करतो। मग कलम 1 मध्ये लहान शीर्षक आणि प्रारंभ आहे। ओके, तुम्ही बघितलं असेल काही ठिकाणी लहान शीर्षक, प्रारंभ आणि व्याप्ती पण असते, इथं व्याप्ती देण्यात नाही आलेली आहे। या कायद्याला सूक्ष्म लघु मध्यम उद्योग विकास अधिनियम 2006 असे म्हटले जाईल आणि हे प्रारंभ कधी होईल, ज्या दिवशी ही अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी करण्यात येईल त्या दिवसापासून हे अंमलात येईल। त्याच्यानंतर काही विविध तरतुदींसाठी वेगवेगळ्या तारखा सुद्धा असू शकतात। आता जो कलम 2 आहे ना तर त्या कलम 2 मध्ये विविध डेफिनेशन देण्यात आलेले आहे, व्याख्या देण्यात आलेल्या आहे। तर त्याच्यामध्ये पहिला आहे सल्लागार समितीची व्याख्या, म्हणजे ऍडवायझरी कमिटी काय आहे। सल्लागार समिती म्हणजे कलम 7 च्या पोट कलम 2 अंतर्गत केंद्र सरकारने स्थापन केलेली समिती। पुढचा आहे अपॉइंटेड डे, म्हणजे नियुक्तीचा दिवस, नियुक्त केलेला दिवस म्हणजे काय, नियुक्त केलेला दिवस म्हणजे स्वीकृतीच्या दिवसापासून 15 दिवसांचा कालावधी।
तर हा काय मानला जातो, अपॉइंटेड डे म्हणून मानला जातो. पुढचं मंडळ म्हणजे काय, इथं बोर्ड या शब्दाचा अर्थ काय असेल, तर कलम 3 अंतर्गत स्थापित सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांसाठीचं राष्ट्रीय जे बोर्ड असेल त्याला आपण बोर्ड म्हणणार आहोत. पुढचा आहे बायर. बायर म्हणजे काय, वस्तू खरेदी करणारा. एंटरप्राइजेस उद्योग म्हणजे काय, कुठलाही औद्योगिक उपक्रम किंवा व्यावसायिक संबंध. पुढे वस्तू म्हणजे काय, एक प्रकारची जंगम मालमत्ता. मध्यम उद्यम, सूक्ष्म उद्योग. ओके, तर यांच्या डेफिनेशन जे आहेत ना तर ते आपल्याला पुढे देण्यात आलेल्या आहेत. याच्यात जे आहे ना तर त्या डेफिनेशन पुढे आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतर नॅशनल बँक म्हणजे काय असेल, नाबार्ड असेल. सिंपल. इथे जर कुठेही राष्ट्रीय बँक हा शब्द आला तर त्याचा अर्थ असेल नाबार्ड, म्हणजेच राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँक नाबार्ड असेल. अधिसूचना म्हणजे ज्या दिवशी अधिसूचना होईल. प्रिस्क्राईब म्हणजे विहित केलेले. रिझर्व्ह बँक म्हणजे आपली रिझर्व्ह बँक. स्मॉल एंटरप्राइजेस म्हणजे जे काही एंटरप्राइजेस, स्मॉल एंटरप्राइजेसची जी डेफिनेशन इथं दिलेली आहे ती. त्याच्यानंतर पुरवठादार. आता इथं पुरवठादारची डेफिनेशन देण्यात आलेली आहे की पुरवठादार म्हणजे सूक्ष्म व लघु उद्योग ज्याने कलम 8च्या उपकलम 1 मध्ये संदर्भित प्राधिकरणाकडे निवेदन केलेलं आहे अशांना आपण पुरवठादार म्हणणार आहोत. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. लघु उद्योग बँक म्हणजेच सीडबी असणार आहे. आणि राज्य सरकार इथं तर आपल्या नॉर्मल राज्य सरकार तर असणार आहे, परंतु केंद्रशासितच्या प्रदेशाच्या बाबतीत राज्य सरकार कोणाला म्हणायचं, तर केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत कलम 239 अंतर्गत नियुक्त केलेला प्रशासक याला आपण जे आहे तर ते राज्य सरकार म्हणणार आहोत. ऑलरेडी जे आपलं महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा जे आहे ना तर त्याच्या बाबतीत राज्य सरकार म्हणजे आपलं नॉर्मल राज्य सरकार. परंतु जिथं केंद्र सरकार असतं म्हणजे जिथं केंद्रशासित प्रदेश असतो तिथे तर राज्य सरकार नसेल ना काही वेळेला. जसं दमन दीव आहे, दादरा नगर हवेली आहे, अंदमान निकोबार आहे, लक्षद्वीप आयलंड आहेत. ओके, यांच्या बाबतीत काय करता येईल, तर यांच्या बाबतीत जो प्रशासक असेल ना तर त्याला आपण स्टेट गव्हर्नमेंटची डेफिनेशन मध्ये आणणार आहोत. तर या माध्यमातून आपल्याला काही डेफिनेशन समजलेल्या आहेत. ठीक आहे. आता आपल्याला प्रकरण 2 बघायचं आहे. प्रकरण 2 मध्ये जे आहे ना तर ते सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी राष्ट्रीय मंडळ दिलेलं आहे. तर आपण कलम 3 बघूया ज्याच्यामध्ये मंडळाची स्थापना दिलेली आहे. आता कलम 3 आहे. कलम 3 मध्ये या मंडळाची स्थापना कशी होईल अशी तरतूद देण्यात आलेली आहे. इथे काय म्हटले की केंद्र सरकार अधिसूचनेद्वारे, कोण, केंद्र सरकार, राज्य सरकार नाही, अशा तारखेपासून या कायद्याच्या हेतूसाठी सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांसाठी राष्ट्रीय मंडळ म्हणून ओळखले जाणारे एक मंडळ स्थापन करेल ज्याचे कार्यालय दिल्ली येथे असेल आणि ज्याच्यामध्ये खालील व्यक्तींचा सदस्य म्हणून समावेश असेल. मग याच्यामध्ये जे एमएसएमई मंत्रालयाचे आपल्याला जे काही मंत्री बघायला मिळतील ना तर ते याचे अध्यक्ष असतील, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच काय की जो एमएसएमई मंत्रालयाचा मंत्री असेल. आता एमएसएमई मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आपल्याला माहिती आहे, नारायण राणे. नारायण राणे या मंडळाचे अध्यक्ष असतील. त्याच्यानंतर जर राज्यमंत्री असेल तर तो उपाध्यक्ष असेल. पण समजा जर राज्यमंत्री नसेल तर अशा वेळी केंद्र सरकार ज्याला नियुक्त करेल तो या बोर्डाच्या अध्यक्षपदी असेल. ठीक आहे. लघु उद्योग विभागावर प्रशासकीय नियंत्रण असलेले राज्य सरकारचे 6 मंत्री असतील आणि या सर्वांना केंद्र सरकारद्वारे अधिसूचित केले जाईल. त्याच्यानंतर याच्यात जे आहे ना तर ते संसदेचे आपल्याला 3 सदस्य बघायला मिळतील, ज्याच्यापैकी आपल्याला 2 लोकसभेद्वारे निवडले जातील आणि बाकीचे जे आहेत ना तर ते राज्यसभेतून निवडले जातील. म्हणजे संसदेचे 3 सदस्य, 2 असतील लोकसभेतून, 1 असतील राज्यसभेतून. समजलं. केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक केंद्र सरकारद्वारे नियुक्त केला जाईल. सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांवर प्रशासकीय नियंत्रण असलेल्या केंद्र सरकारच्या मंत्रालयाचा किंवा विभागाचा भारत सरकारचा सचिव, म्हणजे जो एमएसएमई मंत्रालयाचा जो सचिव असेल ना तर तो पण याचा जे आहे ना तर ते आपल्याला सदस्य बघायला मिळणार आहे. आपण इथं बघितलं की कोण कोण इथं सदस्य आहेत. ठीक आहे. पुढे भारत सरकारचे 4 वेगवेगळ्या मंत्रालयाचे सचिव, ज्याच्यामध्ये वाणिज्य उद्योग मंत्रालय, अर्थ मंत्रालय, अन्न प्रक्रिया मंत्रालय आणि कामगार, हे 4ही मंत्रालयाचे पदसिद्ध, इथं शब्द आहे पदसिद्ध, जे काही व्यक्ती असतील तर ते ऑटोमॅटिकली याचे सदस्य बनणार आहेत. त्याच्यानंतर नाबार्डच्या मंडळाचे अध्यक्ष, सिडबीचे अध्यक्ष, बँक असोसिएशनचे अध्यक्ष, रिझर्व्ह बँकेचा एक अधिकारी जो कार्यकारी संचालक पदापेक्षा कमी नाही. त्याच्यानंतर ज्या काही संघटना असतील ना एमएसएमईशी रिलेटेड, ज्या काही वेगवेगळ्या संघटना असतील त्यांचे 20 व्यक्ती असतील. याच्यामध्ये महिला व्यक्ती कमीत कमी 3 पाहिजे आणि स्मॉल म्हणजे मायक्रो म्हणजे सूक्ष्म उद्योगांचे प्रतिनिधित्व करणारे कमीत कमी 3 व्यक्तींचा समावेश असला पाहिजे. 3 व्यक्ती या विशेष ज्ञानच्या असतील, ज्याच्यामध्ये आर्थिक, उद्योग आणि विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रातील असेल आणि या 3 पैकी 1 महिला असणं गरजेचं आहे. केंद्रीय ट्रेड युनियनचे 2 सदस्य असणं इथं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जो एमएसएमई मंत्रालयाचा सचिव असेल ना
तर तो या मंडळाचा सुद्धा सदस्य सचिव म्हणून काम करणार आहे. ठीक आहे. मंडळाच्या सदस्यांचा पदाचा कालावधी, रिक्त जागा भरण्याची पद्धत, मंडळाच्या सदस्यांद्वारे पार पाडले जाणारे कार्य, हे सगळे जे आहे ना तर ते केंद्र सरकार विहित करणार आहे. ओके. पदसिद्ध सदस्याचा कार्यकाल हा जोपर्यंत तो त्या पदावर असेल तोपर्यंत त्याचा कार्यकाल मानला जाणार आहे. ठीक आहे. मंडळाचे कोणतेही कृत्य किंवा कोणतीही कारवाई अवैध ठरवली जाणार नाही जर खालीलपैकी काही गोष्टी त्याच्यात नसतील. समजा एखादी जागा रिक्त आहे तर त्याने केलेली कारवाई आपल्याला जे आहे तर ते अवैध मानता येणार नाही, किंवा मंडळाच्या घटनेत काही दोष असेल किंवा व्यक्तीच्या नियुक्तीत काही दोष आढळला आहे किंवा कुठली अनियमितता असेल तर या गोष्टी असल्या तरी सुद्धा त्यांनी काही कारवाई केली, काही निर्णय घेतले तर ते अवैध ठरवले जाणार नाही. त्याच्यानंतर या मंडळाची दर 3 महिन्यांनी एकदा बैठक होईल, हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर एखादा व्यक्ती विशेष ज्ञानाचा असेल, ज्याला MSME मधलं विशेष ज्ञान असेल, आणि जेव्हा मंडळाला वाटेल की या व्यक्तीला बोलवून याच्याकडनं आपण ते नॉलेज घेतलं पाहिजे, तर त्यावेळी मंडळ त्या व्यक्तीला, संबंधित व्यक्तीला बोलवू शकतो. मग त्याला या चर्चेत, मंडळाच्या चर्चेत भाग घेण्याचा अधिकार असेल, परंतु त्याला मतदानाचा अधिकार राहणार नाही. मतदानाचा म्हणजे जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा मतं घेतले जातात, तर त्यावेळी त्याचा अधिकार राहणार नाही. त्याच्यानंतरच्या मंडळाचे जे अध्यक्ष असतील ना, वर्षातून किमान 2 बैठकींसाठी जे आहे ना, किमान 2 बैठकींसाठी लघु उद्योगांच्या विभागावर प्रशासकीय नियंत्रण असलेल्या राज्य सरकारच्या अशा मंत्र्यांना किंवा जसे असेल तसे सूक्ष्म लघु उद्योग किंवा केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक सूक्ष्म अशा संघटनांना च्या प्रतिनिधींना आमंत्रित करतील. ठीक आहे. म्हणजे इथं काय की किमान 2 बैठकांसाठी सुद्धा या सगळ्यांना आमंत्रित करणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर जर या मंडळाचा एखादा व्यक्ती संसदेचा सदस्य बनला, म्हणजे राज्यसभाचा खासदार बनला किंवा लोकसभेचा खासदार बनला, तर त्याचं हे पद अपात्र ठरवलं जाणार नाही. ठीक आहे. तुम्हाला मंडळाची रचना समजली असेल. आता बघा, मंडळाची रचना थोडंसं आपण, तुम्ही याला शॉर्ट करू शकता. जर मी एवढं याच्यात लिहिले तर तुम्ही शॉर्ट नोट्स बनवू शकतात, म्हणजे एक कॉलम तुम्ही बनवू शकतात. ओके. त्याच्यात इथं लिहा अध्यक्ष. अध्यक्ष कोण राहतो? जो मेन मंत्री राहतो. ओके. प्रभारी मंत्री, असं तुम्ही कॉलम बनवू शकतात. उपाध्यक्ष कोण राहतो? जो आहे राज्यमंत्री राहतो. मग कोणकोणते सदस्य असतात त्याचं तुम्ही इथं जे आहे ना तर ते डिटेल कॉलम बनवू शकतात. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. कलम 4 मध्ये आहे मंडळातील सदस्यांना काढून टाकण्याची प्रक्रिया कशी असेल. तर केंद्र सरकार मंडळाच्या सदस्यांना काढू शकते जर तो दिवाळखोर असेल, मानसिक रुग्ण असेल, कृती करण्यास नकार देत असेल किंवा अकार्यक्षम असेल, गुन्ह्यासाठी दोषी ठरला असेल किंवा पदाचा गैरवापर केला असेल, तर त्याला मंडळावरून काढून टाकण्यात येतं. परंतु इथं जे काही कलम आहेत ना बघा, CDE, या कारणांवरून जर एखाद्याला काढलं, तर त्या बाबतीत त्याला त्याचं मत मांडण्याचा अधिकार पाहिजे. काढण्याआधी त्याला वाजवी संधी दिली पाहिजे. त्या प्रकरणात त्याचा ऐकून घेण्याची वाजवी संधी ही दिली गेली पाहिजे. कुठल्यासाठी? CDE साठी. जर तो दिवाळखोर असेल तर नाही, मानसिक रुग्ण असेल तर नाही. लक्षात ठेवा, हे मानसिक रुग्ण हे कोर्ट घोषित करतो बरं का, हे सरकार घोषित करत नाही. लक्षात ठेवा नेहमी. पुढे मंडळाची कार्य काय ते आपण बघणार आहोत. तर केंद्र सरकार सामान्य निर्देशाच्या अधीन राहून खालीलपैकी व कोणतेही कार्य पार पाडणार आहे. MSME उद्योगाच्या प्रचार आणि विकासावर परिणाम करणाऱ्या सर्व घटकांचे परीक्षण करणे, उद्योगांची स्पर्धात्मकता कशा पद्धतीने वाढेल यासाठी केंद्र सरकारची धोरणे आणि कार्यक्रम यांचा आढावा घेणे. त्याच्यानंतर केंद्र सरकारने उल्लेख केलेल्या कोणत्याही विषयांवर शिफारस करणे. त्याच्यानंतर केंद्र सरकार जो निधी स्थापन करेल त्या निधीच्या वापराबाबत केंद्र सरकारला जे आहे तर ते सल्ला देण्याचं काम करणं. कलम 6 मध्ये काय आहे? मंडळाचे सदस्य सचिव यांचे अधिकार कार्य. या कायद्याच्या इतर तरतुदीच्या अधीन राहून मंडळाचे सदस्य सचिव अशा अधिकारांचा वापर करतील आणि विहील केल्याप्रमाणे जे काही कार्य त्यांना विहित केले जाईल, विहित म्हणजे काय, नमूद केले जाईल किंवा दिले जाईल, त्या पद्धतीने ते कार्य पार पडतील. आता आपण प्रकरण 3 बघणार आहोत. प्रकल्प 3 मध्ये जे आहे ना, उद्योगांचे वर्गीकरण, सल्लागार समिती, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांचे निवेदन यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे. कलम 7 उद्योगांचे वर्गीकरण, उपक्रमांचे वर्गीकरण. कलम 7 आपण बघणार आहोत. मग या कलम 7 मध्ये जे आहे ना तर ते उद्योगांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. मग याच्यामध्ये सगळ्यात आधी जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे याच्या बाबतीत करण्यात आले, की जे उत्पादन क्षेत्र आहे. ओके. तर उत्पादन क्षेत्राच्या बाबतीत काय क्रायटेरिया असेल तो तिथं देण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर हा तुम्हाला एकदम इझिली समजावं म्हणून इथे एक चार्ट दिलेला आहे डायरेक्टली, म्हणजे हे वाचण्याची तुमची गरज टळू शकते. पुढे याच्यातच जे आहे ना तर ते नवीन चेंजेसचा चार्ट सुद्धा आपण नंतर इन्क्लूड करणार आहोत. तर लक्षात ठेवा, जर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल बघा, त्याच्यामध्ये मायक्रो इंडस्ट्री कोणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट जे आहे ना तर ती 25 लाखांपर्यंत बघते. स्मॉलमध्ये 25 ते 5 करोड,
मीडियम मध्ये 5 ते 10 कोटीपर्यंत. तेच सर्व्हिस सेक्टर असेल तर तिथं 10 लाख मायक्रोसाठी, स्मॉलसाठी 10 लाख ते 2 करोड आणि मीडियमसाठी 2 करोड ते 5 करोड असा क्रायटेरिया असणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवू शकतात. पुढे इथे ना एक सल्लागार समिती जी आहे ना केंद्र सरकार त्यांच्या अधिसूचनेद्वारे स्थापन करेल. आता याच्यात कोणकोणते सदस्य असतील हे सर्व जे आहे ना तर ते इथं देण्यात आलेले आहे. त्यालाच मी इथं एका टेबल फॉर्म मध्ये मांडलेलं आहे. याच्यामध्ये एमएसएमई मंत्रालयाचे जे सचिव असतील तर ते त्याचे अध्यक्ष असतील. ओके. एमएसएमई मध्ये विशेष ज्ञान असणारे 5 केंद्र सरकारचे अधिकारी असतील. राज्य शासनाचे जास्तीत जास्त 3 प्रतिनिधी सदस्य असतील. एमएसएमई संघटना जे असतील त्यांचे 1 प्रतिनिधी असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर एमएसएमई बोर्डचा जो सचिव असेल तर तोच याचा जे आहे ना तो सचिव असणार आहे. जे राष्ट्रीय मंडळ आपण बघितलं ना एमएसएमई बोर्डसाठी तर त्याचा जो सचिव असेल तोच याचा सचिव असणार आहे. या सल्लागार समिती खालील बाबींचा विचार करून आपल्या शिफारसी किंवा सल्ला केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला किंवा जे राष्ट्रीय मंडळ आहे तर त्याला कळवेल. 1. विविध उद्योगातील रोजगारांची पातळी काय आहे. उद्योगांच्या वर्गात किंवा वर्गांमध्ये कारखाना किंवा यंत्रसामुग्री किंवा उपकरणे यांच्या गुंतवणुकीची पातळी किती असली पाहिजे. तांत्रिक उन्नती, रोजगार निर्मिती, उद्योगांच्या वर्गाची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी कारखाना आणि यंत्रसामुग्री किंवा उपकरणामध्ये उच्च गुंतवणुकीची आवश्यकता. इथं कारखाना म्हणजे काय हा प्लांट शब्द आले बरं का इंग्लिशमध्ये. याला काही वेळेला संयंत्र असं पण वापरले बरं का काही ठिकाणी. जर तुम्ही हिंदीमध्ये वर्डिंग बघितले नाही याचे कायद्याचे तर ते संयंत्र, कारखाना किंवा असे वेगवेगळे अर्थ होऊ शकतात. म्हणून तुम्ही इथं प्लांट हा शब्द लक्षात ठेवला तरी चालणार आहे. काही ठिकाणी वनस्पती हे देण्यात आलेले तर हे वनस्पती हे याचा ट्रान्सलेशन नाही आहे हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. गुगल ट्रान्सलेट जे आहे ना तर ते प्लांटला रीड करू शकत नाही. पुढे कलम 8 बघणार आहोत. सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांचे निवेदन. निवेदन म्हणजे काय की जर कुठलाही एमएसएमई तुम्हाला उद्योग स्थापन करायचा असेल ना तर तुम्हाला सर्वात आधी त्याचं निवेदन द्यावं लागेल. निवेदन म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन करावं लागेल, अर्ज करावा लागेल. तर कुठल्याही व्यक्तीला सूक्ष्म लघु उद्योग, सेवा प्रदान करत असलेला मध्यम उद्योग, त्याच्यानंतर उद्योग विकास अधिनियम 1950च्या पहिल्या सूचीमध्ये दिलेल्या कुठलाही मध्यम उद्योग स्थापन करायचा असेल तर तुम्हाला मेमोरेंडम म्हणजेच निवेदन देणं गरजेचे आहे. ठीक आहे. परंतु हा कायदा सुरू होण्यापूर्वी कोणत्याही व्यक्ती ज्याने लघु उद्योग व नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे किंवा ब मध्ये उद्योग विकास अधिनियम 1950च्या पहिल्या सूचीत निर्देश केलेल्या कोणत्याही उद्योगांशी संबंधित वस्तूच्या उत्पादनात गुंतलेल्या 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त व 10 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या गुंतवणुकीत जे आहे उद्योग मंत्रालयात 25 जुलै 1991 रोजी असेल तर ते निवेदन दाखल करू शकतात. आता हे 25 जुलै 1991 का आले कारण की 24 जुलै 1991 ला आपलं LPG धोरण जाहीर करण्यात आलं होतं. आता ही 24 आहे का 25 आहे एवढं फक्त तुम्ही कन्फर्म करून घ्या. परंतु या तारखेला जवळपास हे LPG धोरण जे आहे ना आपण बघितलं तर ते जाहीर करण्यात आलं होतं म्हणून ही तारीख तिथं देण्यात आलेली आहे. हा कायदा सुरू झाल्याच्या 180 दिवसाच्या आत खालील तरतुदीनुसार निवेदन करावे लागेल, निवेदन दाखल करावे लागेल. ठीक आहे. पुढे प्रकरण 4 सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांच्या स्पर्धात्मकतेला प्रोत्साहन, विकास आणि वाढीसाठी उपाय करणे. कलम 9 प्रोत्साहन व विकासासाठी उपाय करणे. तर या एमएसएमईचा विकास करण्यासाठी जे आहे ना तर ते विविध क्लस्टर जे आहे ना तर ते उभारले जातील आणि या क्लस्टरांना कुठलेही निर्देश, अधिसूचना, कार्यक्रम, मार्गदर्शक तत्वे अशी वेळोवेळी जे आहे ना तर ते केंद्र सरकारकडनं दिले जाणार आहेत. 10 बघूया. आता यांना कर्जाची पुरवठा करणं गरजेचं असतं म्हणूनच रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सूचनांमध्ये निर्दिष्ट करता येतील जेणेकरून अशा उद्योगांना वेळेवर सुरळीत पतपुरवठा होईल आणि उद्योगांमधील जे आजाराचं प्रमाण आहे तर ते कमी होईल. आजारी म्हणजे काय सिकनेस, इथं हा वर्ड आलेला आहे सिकनेस, हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे जाऊ आपण खरेदी प्राधान्य धोरण. एमएसएमईला प्रोत्साहन देण्यासाठी व विकास त्याला सुलभ करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार वेळोवेळी अधिसूचित आदेशाद्वारे एमएसएमई उद्योगाद्वारे उत्पादित व प्रदान केलेल्या जाणाऱ्या वस्तूंना खरेदी प्राधान्याच्या धोरणात अधिसूचित करू शकतात. निधी. केंद्र सरकार या अधिसूचनेद्वारे 1 किंवा अधिक निधीची स्थापना करतील आणि कलम 13 अन्वये केंद्र सरकारने केलेल्या कुठल्याही अनुदानावर ते जमा केले जाईल. केंद्र सरकारकडे जे काही अनुदान आहे ते या जमा केले जाईल. त्याच्यानंतर केंद्र सरकारकडून अनुदान कलम 13. या संदर्भात संसदेने केलेल्या कोणत्याही योग्य विनियोगानंतर केंद्र सरकार या कायद्याच्या उद्देशाने अनुदानाच्या माध्यमातून निधी जमा करू शकते. अशा रक्कम त्या सरकारला प्रदान करण्यासाठी आवश्यक वाटेल त्या रक्कम सरकार देऊ शकते.
म्हणजे काय, अशा कुठल्याही रक्कम जी आहे ना तर त्यांना द्यायचं असेल तर त्यांना ही निधी स्थापन करावी लागेल. या निधीची स्थापना कलम 12 मध्ये, परंतु केंद्र सरकारला अनुदान हे कलम 13च्या वापरानुसार करावं लागणार आहे. या निधीचा वापर आणि याचं प्रशासन कशा पद्धतीने असणार आहे याच्या संबंधी माहिती देणारा कलम जे आहे तर ते कलम 15 आहे. केंद्र सरकारला विविध पद्धतीने निधीचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार असणार आहे आणि केंद्र सरकारच या बाबतीत जबाबदारी असणार आहे. प्रकरण 5 आहे सूक्ष्म लघु उद्योगांना विलंबित देयके. देयक म्हणजे काय, पेमेंट. लक्षात ठेवा, पेमेंट. ओके, विलंबित म्हणजे काय, डिले. ओके, एमएसएमईना जर पेमेंट डिले झालं तर त्याचा काय परिणाम होईल. तर पहिलं बघूया, पेमेंट करण्यासाठी खरेदीदाराचे दायित्व म्हणजे काय, लायबिलिटी. ओके, जेथे कोणताही पुरवठादार म्हणजे जो सप्लायर असतो, वस्तू पुरवतो बायरला, खरेदीदाराला, तर त्याला त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जी तारीख दिली असेल त्या तारखेच्या आधी किंवा त्यापूर्वी त्याला पैसे देणं गरजेचं आहे. कोणाला, जो सप्लायर आहे त्याला. बघा, परंतु कोणत्याही परिस्थितीत पुरवठादार आणि खरेदीदार यांच्यात लेखी स्वरूपात मान्य केलेला कालावधी स्वीकृतीच्या दिवसापासून आणि मानल्या जाणाऱ्या स्वीकृतीच्या दिवसापासून 45 दिवसांपेक्षा जास्त असू शकत नाही. पुढे, ज्या तारखेपासून आणि दराने व्याज देय आहे ते. जर खरेदीदार जे आहे ना पुरवठादाराला पैसे देण्यास अयशस्वी ठरला तर काय होईल, त्याला जे आहे ना तर ते तिप्पट चक्रवाढ व्याजाने त्याच्याकडनं वसूल केले जातील. कुठल्या, जो रिझर्व्ह बँकेने जो बँक रेट असेल ना त्या काळी घोषित केलेला, तर त्याच्या तिप्पट, ते पण चक्रवाढ व्याज, बरं का, सामान्य व्याज नाही, ज्याला म्हणतात कंपाऊंडिंग इफेक्टने त्याला ते पैसे भरावे लागतील. देय रकमेची संपूर्ण वसुली जी आहे ना तर ते खरेदीदाराला द्यावी लागणार आहे. खरेदीदार त्याच्यासाठी लायबल ठरवला जाणार आहे. सूक्ष्म लघु उद्योग सुविधा परिषदेचा संदर्भ. सध्या तरी कोणत्याही कायद्यात काहीही असले तरी कलम 17 अन्वये देय असलेल्या कोणत्याही रकमेच्या संदर्भात विवादाचा पक्ष सूक्ष्म लघु सुविधा संदर्भाचा संदर्भ घेऊ शकतो किंवा याचा वापर करू शकतो. ओके, किंवा याची मदत घेऊ शकतो, असा पण याचा अर्थ होईल. मग याच्यामध्ये जर काही वादविवाद असेल तर काउन्सिल एकतर स्वतः सुलह, सामंजस्य किंवा समेट करून घेणार आहे. जर नसेल तर त्याच्यासाठी जे आहे ना लवाद आणि समझोता कायदा 1996, ज्याला म्हणतात आर्बिट्रेशन अँड कन्सिलिएशन ऍक्ट 1969, याच्या तरतुदीनुसार तर ते जे आहे ना तर ते प्रोसिडिंग चालणार आहे. ठीक आहे, या कलमाखाली दिलेला प्रत्येक संदर्भ 90 तारखेच्या आत ठरवला जाईल. म्हणजे कुठलाही, म्हणजे समजा काही केस फाईल केली तर त्याचा निर्णय लवकर 90 दिवसांच्या आत लावणं गरजेचं आहे. पुढचं, हुकूम, निवाडा आणि आदेश बाजूला ठेवण्यासाठीचा अर्ज. म्हणजे काय, समजा या काउन्सिलने काहीतरी निर्णय दिला, आता या निर्णयाविरुद्ध तुम्हाला अपील करायची, पण काय करावं लागेल, जर समजा एखादा खरेदीदार असेल त्याला किमान 75% रक्कम तरी द्यावी लागेल, त्याच्याशिवाय कुठलाही न्यायालय त्याची जी आहे ना तर ती रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करणार नाही. समजा याने सांगितलं, समजा आता काय तुम्हाला एक्झाम्पल देतो, एक आहे बायर, एक आहे प्रोव्हाइडर. तर याने काही वस्तू प्रोव्हाइड केल्या, याने समजा 1 लाखाच्या वस्तू प्रोव्हाइड केल्या, याने पैसेच नाही दिले. बघा, आता ते कन्सिलिएशन मध्ये गेले आणि कन्सिलिएशनने सांगितलं की हो तुम्हाला 1 लाख प्लस त्याच्यावर जे काही व्याज आहे 50,000 रुपये व्याज, तर ते तुम्हाला देणं गरजेचं आहे. म्हणजे 1,50,000 तुम्हाला देणं गरजेचं आहे. ठीक आहे, जर त्याला अपील करेल, त्याला वाटलं की व्याज थोडं जास्तच लावून दिलेलं आहे, मग ते काय करेल, त्याला तो कोर्टमध्ये चॅलेंज करू शकतो, परंतु त्याला याच्या 75% जी आहे ना तर ती रक्कम द्यावी लागणार आहे. पहिले 75% रक्कम प्रोव्हाइडरला, म्हणजे जो काही प्रोव्हाइडर असेल त्याला द्यावी लागेल. त्याच्यानंतर मग हा जो काही बायर असेल ना तर तो कोर्टात जाऊ शकतो केसेससाठी. त्याच्या आधी कुठलाही कोर्ट त्याची जी आहे ना तर ते रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू शकत नाही. इथे जे ना हा निवाड्याला हा आहे ना अवॉर्ड शब्द इंग्लिशमध्ये, आपण याला निवाडा असा शब्द घेतलेला आहे. काही ठिकाणी तुम्हाला पुरस्कार हा शब्द बघायला मिळेल, तर पुरस्कार हा याचं ट्रान्सलेशन येऊ शकत नाही इंग्लिशमध्ये. या शब्दाचा अर्थ काय होतो, अवॉर्ड म्हणजे काय, द ऍक्शन ऑफ गिव्हिंग पेमेंट अँड कंपन्सेशन. ओके, पुढे जाऊ आपण. सूक्ष्म लघु उद्योग सुविधा परिषदेची स्थापना. तर या परिषदेची स्थापना जी आहे तर ते राज्य सरकार त्यांच्या अधिसूचनेद्वारे करणार आहे. कलम 21 मध्ये या सुविधा परिषदेची रचना कशी असेल ते सांगण्यात आलेले. त्याच्यामध्ये जे आहे ना तर ते 3 ते 5 सदस्यांचा समावेश असेल. याच्यामध्ये उद्योग संचालक जे असतील तर त्याचे अध्यक्ष असतील, लक्षात ठेवा, याचे अध्यक्ष असतील. त्याच्यानंतर राज्यातील सूक्ष्म लघु उद्योग या उद्योग संघटनांचे 1 किंवा अधिक
पदाधिकारी व प्रतिनिधी, सूक्ष्म लघु उद्योगांना कर्ज देणाऱ्या बँका, त्याच्यानंतर उद्योग वित्त कायदा व्यापार वाणिज्य याच्यामध्ये विशेष ज्ञान असणारे एक किंवा अधिक व्यक्ती, त्याच्यानंतर सूक्ष्म व लघु उद्योग सुविधा परिषदेचे अध्यक्ष असतील. कोण अध्यक्ष असतील? हेच उद्योग संचालक जे आहे ना तर ते त्याचे अध्यक्ष असतील. ठीक आहे. पुढे खात्यांच्या विधानात व्याजासह न भरलेली रक्कम निर्दिष्ट करण्याची आवश्यकता. खात्यांच्या वार्षिक विधानात म्हणजे काय, जे बॅलन्स स्टेटमेंट असतं ना, दरवर्षी जे काही बॅलन्स स्टेटमेंट येतं तर त्याच्यामध्ये जी काही व्याजची रक्कम भरली जाते तर ती नमूद करणे, ती निर्दिष्ट करणे हे गरजेचं आहे. निर्दिष्ट करणे हे जे ना हा प्युअर मराठी शब्द आहे. याच्या जागी तुम्ही नमूद हा शब्द आपण वापरू शकतात. ठीक आहे. मग जो काही बायर असेल ना, खरीददार असेल, तो जेव्हा बॅलन्स स्टेटमेंट करेल ना, दरवर्षीचं ऑडिट करेल, तर त्याला त्याच्यामध्ये काही गोष्टी दाखवणं गरजेचं आहे. एक, प्रत्येक वर्षी कोणत्याही पुरवठादाराला न भरलेली मूळ रक्कम व त्यावरील व्याज हे दाखवणं गरजेचं आहे. आणि हे दोन्ही स्वतंत्रपणे दाखवावं लागेल. म्हणजे काय, मी तुम्हाला जे आधी उदाहरण दिलं होतं ना, तर 1 लाख सेपरेट आणि त्याच्यावर व्याज लागलेले 50,000, तर हे दोघी सेपरेट कॉलम बनवून त्याला दाखवावे लागणार आहेत. ठीक आहे. कलम 16च्या संदर्भाने खरेदीदाराने भरलेल्या व्याजाची रक्कम तसेच प्रत्येक लेखा वर्षात पुरवठादाराला नियुक्त केलेल्या दिवसांपेक्षा जास्त देयकाची रक्कम, देय व्याजाची रक्कम, ओके, प्रत्येक लेखा वर्षाच्या शेवटी जमा झालेल्या व्याजाची रक्कम व न भरलेली रक्कम यांचा समावेश असणार आहे. कलम 13 अन्वये वजा करण्यायोग्य खर्च म्हणून वजा करता येण्याजोग्या खर्च म्हणून वरील प्रमाणे व्याजाची थकबाकी प्रत्यक्षात लघु उद्योगांना दिली जाते अशा तारखेपर्यंत पुढील काही वर्षातही देय असलेल्या व्याजाची रक्कम ही सुद्धा कलम 5 म्हणजे 22च्या पोट कलम 5 मध्ये कन्सिडर केलं जाईल. आता कलम 23 काय सांगतं की व्याजाला उत्पन्नामधून वजावट म्हणून परवानगी दिली नाही. आयकर कायदा 1961 काय सांगतो की जर तुम्ही कशाचं व्याज भरत असाल, बघा तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. बघा काही वेळा तुमचं होम लोन असतं बरं का, तुम्ही आता ITR जर भरला फर्स्ट टाइम, आता तुमच्यापैकी किती लोक, आता तुम्ही तर स्टुडंट आहात म्हणून तुम्ही ITR तर नाही भरत असणार, पण ज्यांचे वडील वगैरे असतील नोकरी सर्व्हिसला तर त्यांना माहिती असेल ITR इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागतो 1961च्या आयकर कायद्यानुसार. मग याच्यामध्ये बघा तुम्ही जर त्या CA कडे गेला तो तुम्हाला विचारतो तुमच्या नावावर इन्शुरन्स आहे का, तुमच्या नावावर होम लोन आहे का, काही लोन आहे का, कारण की लोनची व्याजाची जी रक्कम तुम्ही भरता ना तर तुम्हाला ते डिडक्शन मिळतं. ओके, डिडक्शन मिळतं तुम्हाला. म्हणजे काय तुम्हाला सांगतो, जर तुमचा उत्पन्न 10 लाख रुपये असेल वर्षाचं, ओके, आणि जर तुमचं वर्षाला व्याज जे ना तर ते 1 लाख रुपये जातं लोन घेतलेलं आहे त्याचं, तर तुमची नेट टॅक्सेबल इन्कम जे आहे ना तर त्याला म्हणतात NTI, नेट टॅक्सेबल इन्कम 9 लाख बनेल. आणि या 9 लाखावर टॅक्स लागेल. समजा 10 लाखावर जर 5% टॅक्स असेल, ओके, तर तो टॅक्स जे आहे ना तर तो 9 लाखावर 5% लागणार आहे फक्त, कारण की तुमची नेट टॅक्सेबल इन्कम किती आहे, 9 लाख, कारण की तुम्ही 1 लाख हा व्याजाच्या म्हणजे जे काही लोन होतं ना तर त्या लोनच्या रिपेमेंटसाठी खर्च केलेला आहे. मग समजा असंच होऊ शकतं ना की हे काय करतील, हे उद्योग, ओके, याने काय केलं, एखाद्या जो खरीददार असेल याने काय केलं, टाइमवर पेमेंट नाही केलं. आता टाइमवर पेमेंट न केल्यामुळे कन्सिलेशननी सांगितलं की तुम्हाला 1 लाख बरं का, 1 लाख मूळ रक्कम, 1 लाख मूळ रक्कम प्लस तुम्हाला 50,000 रुपये व्याज द्यायचं आहे, 50,000 रुपये व्याज द्यायचं आहे. ठीक आहे, याने दिलं. मग हे ITR मध्ये जातील. सांगितलं की मी यावर्षी 50,000 रुपये दिलेले आहेत व्याजासाठी, मी लोन घेतलं होतं, मला ही लोनची पेनल्टी आहे हे बसलेली आहे. हे जे आहे ना तर हे 50,000चं क्लेम नाही करू शकत. हे 50,000चं जे पेमेंट आहे ना तर ते क्लेम नाही करू शकत. हे आपल्याला हे कलम 23 सांगत आहे. ठीक आहे, त्यामध्ये सांगितलंय की अशी वजावट म्हणून कन्सिडर करू नाही. ओव्हररायडिंग इफेक्ट, ज्याला अद्यारोही प्रभाव असं म्हणतात. कलम 15 ते 23 मधील तरतुदी सध्या अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यात समाविष्ट असलेल्या विसंगत असल्या तरी त्या प्रभावी असतील. म्हणजे काय, ओव्हररायडिंग इफेक्ट काय सांगतो की जर याच्याशी संबंधित समजा एखाद्या कलमामध्ये सूक्ष्म उद्योगाची व्याख्या ही वेगळी दिलेली असेल तर ती व्याख्या आता कन्सिडर केली नाही जाणार. आता ही व्याख्या कन्सिडर केली जाईल का, ओव्हररायडिंग इफेक्ट, कारण की हा आधीच्यांपेक्षा आता हा पुढं गेलेला आहे. 25 कलम काय सांगतं, सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांचा व्यवसाय बंद करण्याची योजना. तर जे काही 1956च्या कंपनी कायद्याअंतर्गत ज्या काही कंपन्या येत नाहीत, नोंदणीकृत कंपन्या नाहीत आणि ज्या काही MSME आहेत त्यांचा व्यवसाय बंद करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार हा कायदा
झाल्यापासून 1 वर्षाच्या आत काही योजना जी आहे ना तर ती जाहीर करणार आहे. आता आपण लास्टचं प्रकरण बघणार आहोत, संकीर्ण. आता केंद्र सरकारला वाटेल त्या पद्धतीने केंद्र सरकार अधिकारी इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करेल कलम 26 अनुसार. ठीक आहे. कलम 27, कलम 8, कलम 22, कलम 26 चे उल्लंघन केल्याबद्दल दंड. ओके, जो कोणी कलम 8, 22 आणि 26 चे उल्लंघन करेल त्याच्याबद्दल त्याला दंड असणार आहे. पहिली टाइम शिक्षा गेली तर त्याला 1000 रुपयापर्यंतचा दंड भेटणार आहे. किती? 1000 रुपयापर्यंत. परत केलं तर ते 1000 रुपये ते 10K पर्यंत असेल. आणि जो काही कलम 22 मधील तरतुदींचं उल्लंघन करेल तर त्याला 10,000 रुपयांपेक्षा जास्तचा दंड आकारला जाईल. पुढे न्यायालयाचे अधिकार क्षेत्र. जर समजा कन्सिलिएशनचा निर्णय, जर काउन्सिलचा निर्णय तुम्हाला नाही आवडला तर कलम 28 अंतर्गत तुम्ही न्यायालयात जाऊ शकतात. पण कुठलं? मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आणि प्रथम श्रेणी दंडाधिकारी यांच्यापेक्षा कमी दर्जाचा नसलेल्या न्यायालयाकडे तुम्ही जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर कलम 29 अंतर्गत नियम बनवण्याचे अधिकार. मग याच्यामध्ये काही नियम बनवण्याचे अधिकार केंद्र सरकारला देण्यात आले. त्याच्यामध्ये जे काही राष्ट्रीय मंडळ असेल त्याच्या सदस्यांचा कार्यकाल किती असेल, रिक्त पदं कशी भरली जातील, मग ती युपीएससी मार्फत भरली जातील किंवा काही एक्झाम होईल, ते सर्व सदस्य सचिव यांचे अधिकार कार्य काय असतील, या सर्व गोष्टी ज्या आहे ना तर ते कलम 29 अंतर्गत देण्यात येते. कलम 30 पण सेमच आहे, पण कलम 30 मध्ये जे ना तर ते राज्य सरकारला नियम बनवण्याचा अधिकार आहे. मग याच्यामध्ये जी आपण सुविधा परिषद बघितली त्याची रचना कशी असेल, ते रक्तपदं कशी भरायची या संबंधीची कार्यपद्धती ठरवण्याचा अधिकार जो आहे ना तर तो राज्य सरकारला असणार आहे. राज्य सरकार जे काही नियम बनवणार ना त्यांना अट अशी आहे की त्यांना ते सभागृहापुढे मांडावे लागतील, म्हणजे विधानसभेपुढे मांडावे लागतील. त्याच पद्धतीने कलम 29 मध्ये जे काही नियम बनतील ना तर त्याला संसदेच्या दोन्ही सभागृहांपुढे मांडणं गरजेचं आहे. अडचणी दूर करण्याचे अधिकार. आता बघा, या कलमाद्वारे कुठेही दोष आढळून आला किंवा कुठल्याही आपल्याला त्रुटी आढळून आले या कायद्यात तर त्या अडचणी दूर करण्यासाठीच्या सर्व तरतुदी करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. परंतु हा कायदा सुरू झाल्यापासून 2 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर या कलमाखाली कुठलाही आदेश दिला जाणार नाही आणि बदल करायचा असेल तर डायरेक्ट या कायद्यात दुरुस्ती करावी लागेल. 2 वर्षाच्या आत कुठलाही बदल केला तर तो प्रत्येक सभागृहापुढे मांडला जाईल. कलम 32 आणि शेवटचा कलम काय सांगतं की हा कलम आल्यापासून द इंटरेस्ट ऑन डिले पेमेंट टू स्मॉल स्केल अँड अँसिलरीज इंडस्ट्रीज अंडरटेकिंग ऍक्ट 1993 हा रद्द केला जाईल. तर हा आजपासून रद्द केला जाणार आहे. तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे आहे ना तर ते एमएसएमई काय आहे, एमएसएमई ऍक्ट काय तर तो पूर्णपणे समजून घेतलेला आहे. तर हे व्यवस्थित वाचून घ्या तुम्ही. ओके, जर याच्यात तुम्हाला काही टायपिंग मिस्टेक वाटले ना तर ते नक्की कळवा. ओके, कुठलेही टायपिंग मिस्टेक असतील ना तर ते नक्की कळवा, जेणेकरून आपल्याला त्याच्या मिस्टेक असतील ना तर ते रिपेअर करता येतील. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.